तर महाजेनकोचा असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियरचा आज झालेला पेपर दोन्ही शिफ्टमधला कसा होता, सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया इन डिटेलमध्ये, पॉईंट टू पॉईंट. सेफ स्कोर काय असू शकतो, कट ऑफ किती असू शकतो, कोणत्या टॉपिकमधून जास्त क्वेश्चन्स आलेले होते, क्वेश्चनची डिफिकल्टी लेवल काय होती, टाईम किती लागला टेक्निकलसाठी नॉन टेक्निकलसाठी, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करत डिस्कस करूया. तर स्टुडंटच्या फीडबॅकवरून क्वेश्चन्स असे कळले की जेईचा जो पेपर आलेला तो इलेक्ट्रिकल आलेला. बऱ्याच जणांचा मेसेज आला की जेईचा जो पेपर होता तो कम्पॅरेटिव्हली इझी होता आणि जे एईचा जो पेपर होता तो कम्पॅरेटिव्हली थोडा डिफिकल्ट होता. तर जेईचा जर आपण डिफिकल्टी लेवल म्हणायची तर आपण इझी लेवलच म्हणू शकतो. इझी टू मॅक्स आपण गेलो तो मॉडरेट, त्याच्यापेक्षा जास्त नाही जाऊ शकत कारण खूपच इझी पेपर आला होता. 60 क्वेश्चन जे होते टेक्निकलमध्ये आपल्या टोटल 60 क्वेश्चन्स होते. बऱ्याच जणांना इझिली, ज्यांनी चांगला अभ्यास केला आहे त्यांनी आरामात 45 to 50 तरी त्यांचे करेक्ट आन्सर येतीलच. हे तर मिनिमम आहे ज्यांनी नीट अभ्यास केलेला आहे, आधी बऱ्याच एक्झामपासून प्रिपेअर करतायत. तर या हिशोबाने 40 to 50 जरी आपण पकडले म्हणजे प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला होता, म्हणजे 90 ते ऑलमोस्ट 100 मार्क्स आहेत ते त्यांचे इथून सिक्युअर झाले असतील फक्त टेक पोर्शनमधून. नॉन टेक्निकलमध्ये काही काही जणांना टाईम पुरला ना, ज्यांची प्रॅक्टिस वगैरे कमी असू शकते, त्यांना कदाचित जास्त वेळ गेला रिझनिंगसाठी किंवा क्वांटिटेटिव्ह जे ॲप्टिट्यूड होते. कारण एक मेन गोष्ट म्हणजे आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउड नव्हतं. तर कॅल्क्युलेटर अलाउड नसल्यामुळे तिथे बरेच थोडे जे काही कॅल्क्युलेशन्स होते ते थोडे प्रॉब्लेमॅटिक झाले किंवा काही काही ठिकाणी अप्रॉक्झिमेशन करावे लागले. तर असे कॅल्क्युलेशन्स होते. जेईमध्ये कम्पॅरेटिव्हली जे न्यूमरिकल होते ते सुद्धा कमी होते. नव्हते असं म्हणता येणार नाही, पण जे काही न्यूमरिकल्स होते ते कम्पॅरेटिव्हली कमी होते ॲज कम्पेअर टू द एई. थिअरॉटिकल क्वेश्चन्स ते जास्त होते, म्हणजे आपण अप्रॉक्सिमेटली म्हणू शकतो की 50-10चा रेशिओ होता. जे 60मध्ये जर आपण पकडलं तर 50 ऑलमोस्ट थिअरॉटिकल क्वेश्चन्स होते आणि एक 10-12 जे होते ते काही न्यूमरिकल क्वेश्चन्स होते. पण ते सुद्धा असे होते की एकतर काही मुलांना समजलेच नाही त्याच्यामध्ये काय करायचं आहे, आणि जरी समजलं तरी सुद्धा ते विदाऊट कॅल्क्युलेटर सॉल्व्ह होण्यासारखे नव्हते. सो ते क्वेश्चन त्यांनी स्किप केलेले असावेत. बाकी उरलेले जे 50 क्वेश्चन त्यामध्ये काहीच प्रॉब्लेम होता, तर चांगल्या प्रकारे अभ्यास झाला असेल. अगदीच बेसिक क्वेश्चन्स विचारलेले होते, म्हणजे युनिट्स कुठले कुठले आहेत, मॅग्नेटिक फ्लक्स डेन्सिटीचं युनिट काय आहे, इलेक्ट्रिकल सर्किट आणि मॅग्नेटिक सर्किटमध्ये कंपॅरिझन काय, म्हणजे एका ठिकाणी कंडक्टन्स आहे तर इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मॅग्नेटिक सर्किटमध्ये काय आहे, असे बेसिक अति क्वेश्चन विचारलेले. सगळ्या गोष्टी आपण मॅक्झिमम क्वेश्चन्स आपण ऑलरेडी आपल्या BMC जेईच्या प्लेलिस्टमध्ये किंवा महाजेनकोच्या किंवा महाट्रान्सकोच्या प्लेलिस्टमध्ये आपण ऑलरेडी असे बरेच क्वेश्चन डिस्कस केले. तर जेईची आपली प्लेलिस्ट ज्यांनी बघितली आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम आला नसेल, खूप आरामात त्यांनी एकदम सॉल्व्ह केला असेल. क्वेश्चन बघून डायरेक्टली फक्त टिक केलं असेल, जास्त विचार करायचा पण त्यांना वेळ लागला नसेल. असं जर तुम्हाला व्हिडिओ बघून जर फायदा झाला असेल, कुठल्या व्हिडिओमधून फायदा झाला तर आम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा, आमच्या व्हिडिओ बघून जर फायदा झाला असेल तर. आणि क्वेश्चन्स आपण इन डिटेलमध्ये मॅक्झिमम मेमरी बेस्ड जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण इन डिटेलमध्ये घेऊया. ते क्वेश्चन्स ऑलरेडी पण कुठे आले होते, ते कसे सोल्युशन कसं काढायचं होतं, या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेलमध्ये बघूया, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या अपकमिंग एक्झाममध्ये फायदा होईल. असं नाही की फक्त तुम्हाला वर सांगून निघून जाणार नाही. इन डिटेलमध्ये क्वेश्चन्स आहेत ते सगळे डिस्कस करूया आपण. तर उद्या किंवा परवापर्यंत जास्तीत जास्त येईल. उद्या तर जेईचा पेपर येईलच, त्यानंतर आपण एईचा क्वेश्चन पेपर आहे तो डिस्कस करू. तर असे बेसिक क्वेश्चन्स आलेले होते. तुम्हाला जर तुमचा सुद्धा फीडबॅक कळवा, कुठे इझी होते किंवा काय डाऊट, तुम्हाला कुठला क्वेश्चन्स कळला नसेल ते सुद्धा कमेंट्समध्ये सांगा किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. त्यानुसार आपण सगळ्या गोष्टी आहेत ते डिस्कस करू. तर जो काय पेपर होता तो त्यांनी सिलेबसला अनुसरूनच दिलेला. सिलेबसच्या बाहेर त्यांनी काहीच विचारलं नव्हतं. जे त्यांनी सिलेबसमध्ये डिस्कस केलेलं त्या सगळ्या गोष्टी त्यांनी इन डिटेलमध्ये विचारलेल्या. बाहेर असं वेगळंच काही तुम्हाला क्वेश्चन दिसला नसेल जो अनएक्सपेक्टेड क्वेश्चन होता. तर जसा सिलेबस त्यांनी दिलेला त्याप्रमाणे सगळ्याच गोष्टी डिस्कस केलेल्या. ट्रान्सकोला जसा वन साइड एका पॉवर सिस्टीमवर फक्त पेपर आला होता तसा इथे अजिबात नव्हता. ते एक चांगली गोष्ट होती की कुठला एका पर्टिक्युलर सब्जेक्टला यांनी इथे वेटेज दिलं नव्हतं. मला एक्सपेक्टेड होतं की जेनको आहे तर जनरेशन प्लांट रिलेटेड काहीतरी क्वेश्चन होते, बट हार्डली 1 ते 2च क्वेश्चन तिकडे दिसले, ते पण डेडिकेटेड पॉवर प्लांट रिलेटेड नव्हते. इन जनरल पॉवर सिस्टीम आणि एकदम बेसिक क्वेश्चन्स होते. पॉवर प्लांट रिलेटेड असला तरी सुद्धा एकदम डिटेलमध्ये क्वेश्चन नव्हता. मशीन्स, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, पॉवर सिस्टीम, इलेक्ट्रिकल नेटवर्क्स, कंट्रोल सिस्टीम, या सगळ्या बाबतीत त्यांनी डिटेलमध्ये प्रत्येकाला प्रत्येक टॉपिक टच करायचा त्यांनी प्रयत्न केलेला. एकदम डीपमध्ये नाही गेलेले, पण एकदम बेसिक लेवल हे सगळ्या गोष्टी होत्या. त्यामुळे कट ऑफ कदाचित हाय जाऊ शकतो. पहिली गोष्ट म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, त्यामुळे कट ऑफ हाय जाऊ शकतो. बऱ्याच स्टुडंटनी सांगितलं की आम्हाला खूप चांगले मार्क्स येऊ शकतात. मी पोल पण टाकलेले टेलिग्रामच्या ग्रुपवर, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच चांगले मार्क्स असलेल्याने तिथे पोल केलेला आहे की 150+ वगैरे मार्क्स मिळू शकतो. तर आपण ऑलरेडी ते डिस्कस केले की 45 ते 50 क्वेश्चन्स टेक्निकलमध्ये बरोबर आहे, तुमचे ऑलरेडी 90 to 100 मार्क्स आहे ते तुम्ही स्कोअर करू शकता. त्याच्यानंतर नॉन टेक्निकल म्हटलं तर नॉन टेक्निकल पण एवढं काही कठीण नव्हतं कम्पॅरेटिव्हली. एईचा जर पेपर आपण डिस्कस केला तर एईमध्ये थोडं टफ होतं, रिझनिंगचं पण, क्वांटिटीचं आणि इंग्लिशचं पण. इव्हन
ह्याचं जे इंग्लिश होतं जेईचा ज्युनियर इंजिनियरचा इंग्लिश खूपच सोपा होता, अगदी बेसिक होता. तुम्ही काही प्रिपेअर नसेल केलं तरीसुद्धा तुम्ही क्वेश्चन समोर बघून सुद्धा इझिली सॉल्व्ह करू शकता असे होते. तर इंग्लिशमध्ये कमीत कमी 15 मार्क्स तरी ज्यांना चांगलं इंग्लिश येतं त्यांना स्कोअर करू शकत होते. म्हणजे असं पण होतं की इंग्लिशचे काहीतरी सिनोनिम्स वगैरे फाइंड आउट करायचे होते, नाही. पॅसेजमध्ये कुठे फिल इन द ब्लँक्स होते ते इंटरचेंज करू शकत असतो, किंवा पॅसेज एक होता बेसिकचा त्याच्यावर 4-5 क्वेश्चन्स होते आणि अगदी बेसिक एकदम इंग्लिशचा पॅरेग्राफ होता तर त्याच्यावर क्वेश्चन्स आले होते. त्याच्यात पण इझिली 12 ते 15 मार्क्स ते इझिली स्कोअर करता आले असतील. रिझनिंगमध्ये सुद्धा 20 क्वेश्चन होते, तिथे पण मी जास्त नाही देणार, पण ॲटलिस्ट 10 ते 12 क्वेश्चन्स तुम्हाला जमले असतील. आणि रिझनिंगमध्ये आणि क्वांटमध्ये सुद्धा मी जास्त नाही देत, एक अप्रॉक्सिमेटली आपण 10 पकडूया, तर 15, 10, 10 किंवा ॲटलिस्ट 12, 10, 10. इथे आपण 12 पकडले, सपोज इथे 12 पकडूया, 12, 10 आणि 10 किती झाले हे 22 आणि 32. ओके, म्हणजे जरी आपण इथे 90 किंवा 100 पकडला तरी इथे मिनिमम 120 किंवा 130 तर मिनिमम म्हणतोय मी इथे, हे तर मिनिमम मार्क्स आहेत ते बऱ्याच जणांना मिळाले असतील. आता कट ऑफ किती ह्याचा जाऊ शकतो अप्रॉक्सिमेटली, तर बऱ्याच जणांना पेपर इझी गेला आहे. आणि ज्या मुलांचा मला मेसेज आलेला आहे, मी क्वेश्चन्स पण बघितले, तर त्या डिफिकल्टी लेवलवरून मला तरी पर्सनली असं वाटतं की 150 प्लस तरी ॲटलिस्ट सेफ स्कोअर असू शकतो. 150च्या वरती बऱ्याच जणांचा स्कोअर जाऊ शकतो, कारण पेपर खूपच जास्त इझी होता. तर मला हा वाटतं की हा सेफ स्कोअर असू शकतो. बघूया आता कट ऑफ आल्यानंतर आपल्याला समजेल की महिनाभरापर्यंत आपला रिझल्ट समजून जाईल. तर मी फक्त जेईसाठी सांगतोय, जेईमध्ये मला पर्सनली वाटतं की 150 प्लस ओपन जनरलचीही सांगतोय मी. बाकी रिझर्वेशन असतील किंवा काही अजून कॅटेगरी असेल तर त्या हिशोबाने कमी जास्त होतील, वुमन रिझर्वेशन असेल किंवा कुठला कास्ट रिलेटेड असेल तर. पण ओपन जनरलची मला असं वाटतं की कमीत कमी 150 प्लस तरी ह्याचा कट ऑफ जाईल आणि हा सेफ स्कोअर असू शकतो. एईचं डिस्कस करूया. एईमध्ये पेपर कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट होता. न्यूमरिकल आणि थेअरीचं आपण कम्पॅरिझन केलं तर ह्याच्यामध्ये न्यूमरिकलचं वेटेज मला 75 to 80% मी म्हणू शकतो. टेक्निकलमध्ये 75 to 80% न्यूमरिकल होते आणि रिमेनिंग येते थिअरी पोर्शन होता. थिअरी पोर्शन फार कमी होतं आणि जे होते ते इझी होते. ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच टॉपिकला त्यांनी टच करायचा प्रयत्न केलेला. ॲनालॉग, डिजिटल, पॉवर सिस्टीम, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, सगळ्याच गोष्टी ह्याच्यामध्ये आलेला. सिलेबसच्या बाहेरचे सुद्धा मला असे कुठले क्वेश्चन दिसले नाही त्याच्यामध्ये. सगळे जे सिलेबसमध्ये त्यांनी डिस्कस केलेले तेच होते. परत एकदा की इथे कुठल्याही एका सिंगल सब्जेक्टला ह्यांनी फोकस केला नव्हता, जसा ट्रान्सकोला फोकस केलेला होता त्याप्रमाणे. त्यानंतर आता प्रश्न झाला की ह्याचा कट ऑफ स्कोअर आपण डिस्कस करूया एकदा पहिल्यांदा. टेक्निकलची डिफिकल्टी लेवल आणि रिझनिंग आणि नॉन टेक्निकलची पण डिफिकल्टी लेवल बघता ह्याचा स्कोअर कम्पॅरेटिव्हली कमी असू शकतो जेईपेक्षा. कारण काय झालं आहे की ह्याच्यामध्ये टेक्निकललाच बऱ्याच मुलांचा टाईम गेला, तर त्यामुळे नॉन टेक्निकल्सला सुद्धा येत असताना सुद्धा त्यांना टाईम तिथे देता आला नाही, कारण टेक्निकलला बरेच न्यूमरिकल होते त्यामुळे. आणि असे क्वेश्चन्स होते की तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट तिथे करावं लागलं. बरेच जे असे क्वेश्चन्स होते तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट करून इथे सॉल्व्ह करायचे होते, कारण कॅल्क्युलेशन्स खूप मोठे होते. म्हणजे डायरेक्ट फॉर्म्युला बेस होते, तिथे तुम्हाला 4 ते 5 व्हॅल्यूज टाकायचे होते आणि ते कॅल्क्युलेशन पण असे होते की डायरेक्ट कट होतील असे. मला वाटलेलं की कॅल्क्युलेटर नाही आहे ते मॅन्युअली कॅन्सल आउट होतील असे क्वेश्चन्स असतील, पण तसे काही क्वेश्चन नव्हते. त्यांनी व्यवस्थित जसे ॲज इट इज कॅल्क्युलेटरवाल्यांना देतात तसेच दिले होते. तर त्यामुळे ज्यांना ॲप्रॉक्सिमेशन करणं जमतं ते लोकांनी इथे स्कोअर केला असेल. अदरवाईज ज्यांनी आता बाय डिफॉल्ट मार्क केले असेल त्याचे जे टुक्के लागतील त्याप्रमाणे मार्क्स आहेत ते वाढतील. तर इथे पण मला असं वाटतं इकडचा जो सेफ स्कोअर असेल तो कम्पॅरेटिव्हली 130 प्लस असू शकतो. एकदमच मी कमी नाही देणार, पण 130 प्लस असू शकतो. ह्याचं कारण काय ते पण मी सांगतो. बऱ्याच जणांना वाटतं की 130 प्लस स्कोअर, पण मी जास्तच सांगतोय. कारण काय आहे, जेई आणि एईमध्ये जर बघितलं तर जेई आणि एई बऱ्याच जणांनी फॉर्म भरलेले, पण ज्यांचे 2 वेगवेगळ्या सेंटरला आलेले त्यांनी एई आणि जेईमध्ये एईला प्रेफरन्स दिलेला आहे, कारण ऑलरेडी ते बऱ्याच ठिकाणी जॉब करत होते, त्यांना हायर पोस्ट हवी होती. तर त्यामुळे ते लोक डायरेक्टली एईच्या पेपरला आले, कम्पॅरेटिव्हली जेईला कमी आले. तर एईची कॉम्पिटिशन कम्पॅरेटिव्हली जास्त आहे जेईपेक्षा, त्यामुळे इकडचा जो स्कोअर आहे तो सुद्धा इथे जास्त असू शकतो. जेईपेक्षा नाही, पण एकदमच आपण खाली नाही नेऊ शकत जरी पेपर टफ असला तरी, कारण इथे कॉम्पिटिशन बऱ्यापैकी जास्त होती. बरेच जण असे मला म्हणत पण होते, म्हणजे कमेंट पण आल्या की टॉपिक डिस्कस केला तर काय होऊ शकतो म्हणून, काय प्रॉब्लेम आहे. तर ज्यांनी एई आणि जेई दोन्ही पेपर दिले होते त्यांना कळलंच की बरेचसे जे टॉपिक आहेत ना ते रिपीट झाले होते. आता एक क्वेश्चन डायरेक्ट सांगायचं झाला म्हटल्यावर एक केची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, ट्रान्सफर फंक्शन त्याच्यामध्ये दिलेलं होतं. सेम क्वेश्चन ॲज इट इज जेईमध्ये होता आणि एईमध्ये होता. एका ठिकाणी फक्त त्याची व्हॅल्यू 1/4 येते आणि एका ठिकाणी त्याची व्हॅल्यू 1/6 येते. बाकी काही चेंज नव्हता दोन्ही क्वेश्चनमध्ये, सेम होता. तुम्हाला आठवत असेल तर KS² + S² + 4 आणि 6 असा काहीतरी तिथे ऑप्शन होता.
करेक्ट. तर ह्याच्यावरून तुम्हाला आयडिया आली असेल, की म्हणून मी सांगत होतो की टॉपिक डिस्कस करू नका. त्याचं पण कारण हे होतं की काही जणांचा तुमच्यापैकीच मला स्टुडंटचा मेसेज आलेला, कमेंट्समध्ये पण तुम्ही जाऊन वाचू शकता. कमेंट्समध्ये पण आला, टेलिग्रामवर पण आलेला, की आदल्या दिवशी पण आमचा पेपर आहे 26 तारखेला इलेक्ट्रिकलचा. म्हणून मी त्या व्हिडिओमध्ये म्हणाले होतो, की जे काही टॉपिक आहे ते डिस्कस करू नका. लास्ट व्हिडिओमध्ये म्हणालो होतो, की कुठले टॉपिक किंवा क्वेश्चन डिस्कस करू नका. कारण 27ला ज्यांचा पेपर असेल त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो. किंवा जेईमध्ये ज्यांचा फक्त झाला असेल त्यांनी डिस्कस करू नका, कारण त्यांना एईमध्ये फायदा होऊ शकतो. तर ॲक्च्युअली ज्यांनी जेई आणि एई दोन्ही दिला असेल त्यांना कळलं असेल काही काही क्वेश्चन्स ते डायरेक्टली ॲज इट इज रिपीट झाले किंवा टॉपिक होते ते टच केलेले होते त्यांनी, जे जेईच्या पेपरमध्ये होते त्याच्यातले. तर असे बरेच म्हणून म्हणाले की टॉपिक जास्त शक्यतो डिस्कस करू नका. ते एवढंच डिस्कशन करायचं होतं. तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्तही अजून काही डाऊट असेल तर मला कमेंट्समध्ये विचारू शकता किंवा टेलिग्रामवर मेसेज करा. आपण त्याचा पेपर जो आहे मेमरी बेस्ड क्वेश्चन जे काय आपल्याकडे अवेलेबल आहे डायग्राम सकट सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये डिस्कस करूया. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये या पेपर क्वेश्चन डिस्कशनसोबत.